सत्तेचा अमरपट्टा कोणीच घेऊन आलेले नाही. पश्चिम बंगालचा दाखला देत राज ठाकरेंचा भाजपवर जोरदार प्रहार. म्हणाले, भाजप सत्तेतून जाईल. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना भवन येथे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वचननामा प्रसिद्ध केला. विशेष म्हणजे राज ठाकरे तब्बल 20 वर्षांनंतर शिवसेना भवन येथे दाखल झाले. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांनी पश्चिम बंगालमध्ये बिनविरोध निवडणुका तुम्हाला चालत नाहीत आणि महाराष्ट्रात तुम्ही करता. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीही आलेलं नाही असं म्हणत त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज ठाकरे यांनी म्हटलं आहे की 20 वर्षांनंतर मला जेलमधून सुटून आल्यासारखं वाटत आहे. मी जेलमधून आल्यासारखं वाटत आहे. मी आज खूप वर्षानंतर शिवसेना भवनमध्ये आलो आहे. नवीन शिवसेना भवन मी पहिल्यांदा बघत आहे. माझ्या मनात कायमच कोरल्या गेलेल्या आठवणी जुन्या शिवसेना भवनमधील आहेत. त्यामुळे कुठे काय होतं हेच मला आता समजत नाही आहे. पण जुन्या शिवसेना भवनमधील आठवणी या खूप आनंददायी आहेत. 1977 साली शिवसेना भवन झाले आणि त्याच वर्षी जनता पक्षाचे सरकार आले. त्यावेळी शिवसेना भवनवर दगडफेक झाली होती. तेव्हापासूनच्या सगळ्या जुन्या आठवणी आहेत. आज शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांचा मिळून एक संयुक्त जाहीरनामा येथे प्रकाशित होतो आहे. आदित्य आणि अमित ठाकरे यांनी जाहीरनाम्यातील गोष्टी आपल्यासमोर मांडलेल्याच आहेत असंही त्यांनी यावेळेस म्हटलेलं आहे. राज ठाकरे यांनी पुढे म्हटलं आहे की पश्चिम बंगालमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या. तेव्हा भारतीय जनता पक्ष सुप्रीम कोर्टात गेला होता. आता त्याच पक्षाचे आत्ताच्या महाराष्ट्रातील गोष्टींबाबत काय म्हणणं आहे हे त्यांनी सांगावं असा सवाल त्यांनी भाजपला विचारला. पश्चिम बंगालमध्ये बिनविरोध निवडणुका तुम्हाला चालत नाहीत आणि महाराष्ट्रात तुम्ही करता. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीही आलेलं नाही. आज तुम्ही सत्तेत आल्यावर काँग्रेसने असे केले म्हणून आम्ही तसे करत आहोत असं तुम्ही म्हणत आहात. उद्या तुम्ही जाल आणि तुम्ही जे पायंडे पाडून ठेवलेले आहे त्याच्या दामदुपटीने जेव्हा पुढे सुरू होईल तेव्हा कोणाकडे तक्रार करू नका असा हल्लाबोल त्यांनी भाजपवर केला आहे. एका गोष्टीची मला असं वाटतं मी आठवण करून देणं खूप गरजेचं आहे आणि की अशा प्रकारच्या बिनविरोध या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बिनविरोध असं पश्चिम बंगालमध्ये झालं होतं. त्या गोष्टींबद्दल कोर्टामध्ये म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये भारतीय जनता पक्ष गेला होता. कळलं का? आता त्या पक्षाचं आत्ताच्या या महाराष्ट्रातल्या गोष्टींबद्दलचं काय म्हणणं आहे हे एकदा तरी सांगावं. म्हणजे पश्चिम बंगालमध्ये तुम्हाला चालत नाहीत आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही करतात. मला या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त एकच सांगायचं आहे आपल्याला सगळ्यांना आणि त्याही राजकीय पक्षांना पण मला हेच सांगायचं आहे की सत्ता ह्या सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेलं नाही आहे. आज तुम्ही ज्यावेळेला सत्तेमध्ये आलात त्यावेळेला काँग्रेसने हे केलं, काँग्रेसने हे केलं, काँग्रेसने असं केलं म्हणून आम्ही असं करतोय असं ज्यावेळेला तुम्ही सांगता, उद्या जेव्हा तुम्ही जाल आणि तुम्ही जे पायंडे पाडून ठेवलेले आहेत त्याच्या दामदुपटीने ज्यावेळेला पुढे सुरू होईल त्यावेळेला कोणाकडे तक्रार करू नका. याचं कारण आत्ता आपण जे काय करतो आहोत तर जर समजा त्यांना वाटत असेल की आम्ही सत्तेतनं कधीच बाजूला होणार नाही आहोत तर आम्हाला असं वाटतं हा भ्रम त्यांचा दूर झाला पाहिजे. आणि उद्या ज्या वेळेला सत्ता परिवर्तन होईल आणि ज्या वेळेला दुसरे येऊन ज्यावेळेला याहून वाईट ज्यावेळेला होईल त्यावेळेला आपण काय करणार आहोत याचा विचार मला असं वाटतं सत्ताधाऱ्यांनी त्या वेळेला करणं गरजेचं असतं. आपण करत असलेली एखादी कृती आपण चुकीचे पायंडे पाडत नाही आहोत ना याचं भान मला असं वाटतं राज्यकर्त्यांकडनं सुटलं की मग पुढे काय होतं हे आज आपण पाहतो आहोत. मला असं वाटतं जे राज्यामध्ये लोक आहेत त्यांनी या गोष्टींचा नीट विचार करणं आवश्यक आहे. आपण काय पसरवतोय, आपण काय टाकतोय या राज्यांमध्ये. मी गेले 10 वर्ष अनेक वर्ष मी तुम्हाला सांगतोय की या महाराष्ट्राचं हे UP बिहार करतायत. उत्तर प्रदेश बिहारमध्ये ज्या प्रकारचं राजकारण केलं जातंय त्या प्रकारचं राजकारण महाराष्ट्र हा वेगळा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. मी नेहमी सांगतो की महाराष्ट्राने देशाला दिशा दाखवलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचं अशा प्रकारे वाटोळं करणं, महाराष्ट्रातल्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांचं वाटोळं करणं, महाराष्ट्रामध्ये जे येऊ इच्छितात राजकारणामध्ये त्यांची विचारसरणी बदलणं हे मला असं वाटतं महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी घातक आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार मला असं वाटतं राजकीय पक्षांनी करणं गरजेचं आहे. आज जर आपण ह्या गोष्टींना प्रोत्साहन दिलं तर पुढे आपल्या वाट्याला काय येणार आहे हे फक्त ओळखून घ्यावं. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, मुंबई.